येऊ शकता तुम्ही पुन्हा एकदा अनिकेत सानप सज्ज स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो जो निश्चित प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा. बॅकफुटला गेले प्रशांत या ठिकाणी समोर खेळला फटका मात्र बीट करतो चेंडू. लॉंग ऑफला खेळाडू होता मात्र लॉंग ऑन वरून अमित पाटील खूप ग्राउंड कव्हर केले तोपर्यंत चेंडू सीमा पार. हा येतोय अजून एक चौकार. प्रशांत घरचा जर विचार केला तो संघर्षाचा चौकार आहे. मागच्या 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत, फार मोठे फटके आले नाहीयेत आणि अशा वेळेला संघर्ष केल्यानंतर थोडासा प्रेशर निर्मित करणारा हा चौकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. बॉस अनिकेत सानप जिनके ऊपर निगाह रहेगी. अमित नाश्ता इन पर है. डीप इन द क्रीज जाके गेंद को साइड पर खेल दिया. हम केवल घुसकर मारने की बातें नहीं करते, करके दिखाते. प्रशांत घरत ने बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला डीप इन द क्रीज जाके लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. ये शॉट प्रशांत घरत का, इनकी गाड़ी पटरी पर आ गई. नक्कीच तुम्ही आता म्हटलं की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजमार्ग मिळत नाही आणि तो या ठिकाणी संघर्ष स्ट्रगल करत होता. मात्र आता मेरिट ऑफ द बॉल खेळले. बॅकफुटला गेले, बॉल टर्न होईपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर वेट अँड वॉच आणि त्यानंतर समोर मारलेला कोणत्या निश्चित धावसंख्येपर्यंत पोहोचणे मात्र पाहणं गरजेचं राहील. फुटचा बॉल आता मात्र या देखील चेंडूला खेळलेल्या डीप मिड विकेटला आणि डीप मिड विकेटला या ठिकाणी निश्चितपणे वॉच केल्यानंतर ज्या प्रकारची घणाघाती हल्ला चढवतोय नक्कीच सामन्याचं गणित बदलतंय. इस वक्त अगर देखे तो इन्होंने थोड़ा सा इंतजार किया था, उसके बाद में यह शॉट खेला गया था. फिरोज संघर्ष कर रहे ऑन साइड पर बेहतरीन स्ट्रोक प्रशांत घर लागतायत. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे फिरत फिरत चौकार पाहायला मिळतात. षटकार. फुटचा बॉल आता मात्र लॉंग ऑफच्या वरून रस्त्यावर अक्षर फेकून टाकलेला आहे. आक्रमकता पाहायला मिळते. बॉटम एंडचा जितका चांगला वापर तितकीच पॉवर आणि चेंडू सीमा पार. अजून एक नेत्रदीपक षटकार. प्रशांत घर बिल्कुल वही इशारा करते हुए अनिकेत की तरफ. क्या बात है, व्हाट अ शॉट. तीर से समान छू लिया आसमान. प्रशांत घरत खड़े सीना तान, गेंद बॉल लाइन के बाहर. प्रशांत घरत जो एक बार फिर इस मुकाबले में इस घमासान में कमाल का स्ट्रोक छक्का जड़ दिया. लाजवाब बल्लेबाजी की है. स्कोरिंग 7 पर पहुंच चुका है. शुरुआत देखिए 8 से हुई थी, उसके बाद में 15, एक बार फिर आंकड़े बदलते हुए, उसके बाद में एक बार फिर 16 रन, अब 22. अब ये आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है, मौसम बदल रहा है. प्रशांत ने इस मैच में जान डाली है. नक्कीच प्रशांत या ठिकाणी सामन्यामध्ये गणित बदलले. धावसंख्या 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत 61. 3 ओव्हर मध्ये 39. आपण म्हणतो ना की विकेट के लिए हवा में खेल दिया. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी और अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी. एक हाथ से सातवी खुश झालेला आहे. सातवी इकडे या. समोरच्या दिशेत करेक्ट शॉट. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर. एक तरफ नाइला, दूसरी तरफ दैला. एक तरफ कुआं, दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की पिटाई. दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. एक तरफ अमित नाइक है, दूसरी तरफ प्रशांत घरत. नहीं रुकने वाले. क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही प्रशांत घरत. फलंदाज आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात. प्रशांत बाबा तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. अर्धशतक प्रशांत घरतचं पूर्ण झालं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अभिनंदन. नॉन स्टारचं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आज मुकाबले में. ओहो, आग दरिया तूफान से आई का अगर कोई खतरनाक है तो वो प्रशांत घरत है. आज रुकने वाले नहीं है. दे धनाधन बल्लेबाजी कर रहे. कमाल का प्रदर्शन और एक गेंद लॉन्ग ऑन बॉडी के बाद 6 रन. नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग करते स्वतःला सांगतोय तो की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट.